कार्यक्रमाला सुरुवात करूयात. संपूर्ण देशात गेल्या काही काळात एक विषय सर्वाधिक चर्चेत राहिला, नीट पेपर फुटी प्रकरण. आंदोलनासह बऱ्याच कारणांनी हा मुद्दा गाजला. आता आंदोलनही मागे घेण्यात आलंय. यातून निघालं काय? कारण प्रत्येक प्रश्नातून उत्तराची दिशा मिळायला हवी. तसंच प्रश्न जेव्हा व्यवस्थेचा असतो तेव्हा त्यात सुधारणा होऊन ती अधिक भक्कम होण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. तसं काय झालं? सरकारी प्रयत्नांचं म्हणाल तर लोकसभेत सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंधक दुरुस्ती विधेयक 2026 सादर झालं. ते आज लोकसभेत आवाजी मतदानानं मंजूरही करण्यात आलं. जुना कायदा होता, पण अपप्रवृत्तींच्या मुसक्या आवडायच्या तर तो अधिक कठोर करण्याची निकड आहे. हेच लक्षात घेऊन हे विधेयक सरकारनं मांडलं. आता काय बदलणार आहे? तर सामान्य दोषींसाठी किमान 5 कमाल 10 वर्ष कारावास, दंड 10 लाखांवरून थेट 50 लाख रुपये, परीक्षा केंद्र चालवणाऱ्या, प्रश्नपत्रिका छपाई करणाऱ्या, सेवा पुरवठादारांचा घोटाळा सहभाग आढळला तर दंड 1 कोटींवरून 5 कोटी रुपये. शिवाय पुढे 8 वर्ष कोणतीही सार्वजनिक परीक्षा घ्यायला बंदी. आधी बंदी 4 वर्षांची होती, आता ती थेट दुपटीनं वाढवली आहे. आणि सर्वात कठोर तरतूद आहे ती संघटितपणे पेपर फोडणाऱ्या माफियांसाठी. किमान 7 ते 10 वर्ष तुरुंगवास आणि तब्बल 10 कोटी रुपयांपर्यंत दंड. पेपरफुटी आता निव्वळ गुन्हा राहिलेली नाही, तिला गंभीर संघटित गुन्ह्याच्या गटात टाकलं आहे. कायदा कठोर असला तरी खटला वर्षानुवर्ष रेंगाळला तर न्याय मिळाला असं म्हणता येत नाही. हे लक्षात घेता याच विधेयकात एक महत्त्वाचा बदल आहे, कालमर्यादा. कलम 12A आणि 12B यांतर्गत संबंधित प्रकरणांचा तपास 2 महिन्यांत पूर्ण व्हायला हवा. आरोपपत्र दाखल झाल्यावर 3 महिन्यामध्ये निकाल लागायला हवा, हे यात बंधनकारक केलं आहे. त्यासाठी विशेष जलदगती न्यायालय उभी राहत आहेत. दिल्लीच्या राऊज ॲव्हेन्यू न्यायालयात विशेष न्यायालय स्थापन झालं. नियुक्ती झाली न्यायाधीश अनु ग्रोवर बालिगा यांची. CBI खटल्यांचा दांडगा अनुभव, दर महिन्याला सरासरी 18 खटले निकाली काढण्याचा त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड आहे. महाराष्ट्रात मुंबई उच्च न्यायालयानं छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर इथं विशेष न्यायालयं अधिसूचित केली. मध्य प्रदेशात इंदूर, भोपाळ, ग्वाल्हेर आणि जबलपूर या 4 शहरांमध्ये जलदगती न्यायालय जाहीर झाली. प्रत्येक न्यायालयात स्वतंत्र विशेष सरकारी वकील देखील असेल, म्हणजे खटला कमकुवतपणे मांडला जाणार नाही याची काळजी घेतली आहे. 17 न्यायालयातच या जलदगती न्यायालयांची व्यवस्था केली जाणार आहे. विधेयक मांडलं, जलदगती न्यायालयांची घोषणा झाली, पण ज्या संस्थेत घोळ झाला ती संस्था तशीच राहिली तर काय उपयोग? NTA, राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरण, नीट, JEE, CUET या परीक्षा घेणारी संस्था, हिच्यावरच थेट आरोप होता. सरकारनं कठोर पावलं उचलली. कर्तव्यात कसूर आणि संशयित सहभाग आढळल्यानं संस्थेतल्या 47 अधिकाऱ्यांना बडतर्फ केलं. त्यांच्यावर कायदेशीर चौकशी सुरू आहे. उच्च शिक्षण विभागाचे सचिव विनीत जोशी यांची तडकाफडकी बदली झाली. आरोपींवर कारवाई झाली, पण तितक्यानं भागत नसतं. नवी यंत्रणा उभी करावी लागते. त्यासाठी प्राध्यापक के राधाकृष्णन समितीच्या शिफारशीनुसार NTA मध्ये 4 नव्या महाव्यवस्थापकांची नियुक्ती केली जाणार आहे. सायकोमेट्रिक्स, सायबर सुरक्षा, दक्षता आणि परिचालन या 4 क्षेत्रांसाठी. UPSCच्या प्रतिभा सेतू पोर्टलद्वारे 16 तरुण व्यावसायिकांची नियुक्ती होणार आहे. संस्थेत परिवर्तन करायचं असेल तर कार्यक्षम गुणवंतांची निवड करावी लागते, रचना बदलावी लागते. ती प्रक्रिया सुरू झाली आहे. व्यवस्था दुरुस्त करायची तर तज्ज्ञ लागतात. पंतप्रधानांनी नंदन निलेकणी यांच्या अध्यक्षतेखाली 6 सदस्यांचा उच्चस्तरीय कार्यगट स्थापन केला. निलेकणी म्हणजे इन्फोसिसचे संस्थापक, आधारचे शिल्पकार, कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचणारी डिजिटल यंत्रणा उभी करण्याचा अनुभव असलेले. त्यांच्यासोबत आहेत इस्रोचे माजी अध्यक्ष डॉक्टर S सोमनाथ, IBचे माजी संचालक तपन डेका, IIT मद्रासचे संचालक प्राध्यापक V कामकोटी, माजी शिक्षण सचिव अनिता कारवाल आणि वरिष्ठ सनदी अधिकारी अमृतलाल मीना. अवकाश संशोधन, गुप्तचर यंत्रणा, शिक्षण प्रशासन, तंत्रज्ञान सगळे एका टेबलावर. उद्दिष्ट एकच, NTAची कार्यपद्धती सुधारणं, प्रश्नपत्रिका सुरक्षित करणं म्हणजे त्या फुटता कामा नयेत, आणि संपूर्ण परीक्षा यंत्रणा या तंत्रज्ञानाधारित पारदर्शक बनवणं. एकीकडे सुधारणात्मक पावलं, दुसरीकडे कारवाई, दोन्ही एकाच वेळी सुरू आहे. CBIनं PV कुलकर्णी, मनीषा मांढरे, मनीषा हवालदार यासह 13 मुख्य आरोपींना अटक केली आहे. दिल्लीच्या राऊज ॲव्हेन्यू न्यायालयामध्ये आरोपपत्र दाखल झालं आहे. 360 साक्षीदार, 422 कागदपत्र आणि 43 पुरावे. देशभर 49 ठिकाणी छापे मारले गेले आहेत. इलेक्ट्रॉनिक साधनं जप्त केली आहेत, बँक खाती गोठवली आहेत.
पेपरफुटी माफियांची साखळी तोडण्याचं काम सुरू झालंय. कठोर कायदा, जलदगती न्यायालय, तज्ज्ञ समिती, NTAची पुनर्रचना, CBI कारवाई हे सगळं एकाच वेळी एकाच दिशेनं. व्यवस्था बदलण्यासाठी ती बदलायलाच हवी. देशात तंत्रज्ञान क्षेत्रामध्येही मोठी पावलं उचलली जात आहेत.